सध्याच्या घडीला शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ एमडी स्पोर्ट खुटगर म्हणून ज्या संघाला आपण पाहतायत, तर विनंती असेल मिलिंद डुकरे, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. एमडी स्पोर्ट खुटगरचे ओनर आहेत आणि खास करून त्यांचा आज गावचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खुटगर त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला गंगा रोड, दुसऱ्या बाजूला गंगा रोड, परंतु एका बाजूला गणेश 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला डबल ए स्पोर्ट 11 आहे. कोण कोणावर अधिराज्य गाजवणार ते आपल्याला पाहायचं. डबल ए स्पोर्ट गणेश 11 आपला 12वा खेळाडू. प्रत्येक वेळेस कॉलिंग करायला लागायला नाही पाहिजे. प्रत्येक संघाला विनंती, आपण थोडंसं सहकार्य करा. आयोजक कमिटीने तुमच्यासाठी एवढी सुंदर अशी स्पर्धा जे मात्र भरवलेली आहे आणि टाइम देखील काउंट आपण करणार आहोत. जसा पहिला चेंडू पडेल 15 मिनिटाचा वेळ, त्यामध्ये 3 षटकं टाकली जावीत ही विनंती. 3:52 मिनिटाने पहिला चेंडू पडेल. बाळा रिवर्स खेळलेत, तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बाळा आणि बाळाच्या जोडीला जितू मैदानामध्ये दाखल आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर यांना आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या समोर. काल देखील आपण पाहिलं आयगावदेवी गोटेगर 1, आयगावदेवी गोटेगर बी एकमेकांच्या समोर येताना पाहायला मिळाले. आज पुन्हा एकदा गंगा रोड हे संघ एकमेकांच्या समोर आहेत. डबल ए स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट. इथे टाकलेला चेंडू, फटका सुंदर आहे, गॅप मधून चेंडू ढकलला, क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. 2 धावा याही बॉलवर येतील. 2 बॉलवर 4 धावा आल्या. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना गणेश 11 गंगा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बाळा आणि जितू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विजय मिळवला. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात एक मोठे विजय मिळवलेले आहेत. आता एकमेकांच्या समोर ते आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न बाळाचा राहिला. एक सिंगल आली, चांगली गोलंदाजी समीरची. पहिले 3 चेंडू मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली राहिली. दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती, अनेक वेळा एकत्र खेळलेले आहेत. आता वेगळे असतील, परंतु अनेक वेळा गावामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा असेल, ज्या ज्या वेळेस सराव असेल, एकत्रित खेळणारे हे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. प्लस मायनस या सर्व खेळाडूंच्या एकमेकांना माहिती आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं जितू स्ट्रायकर इनला, जितू यावेळेस नॉन स्ट्रायकर इनला राहिले. मागील मॅच मध्ये समीरने दुसरं षटक हाताळलं होतं, आता पहिल्या षटकामध्ये त्यांना आणलंय. ही रणनीती असते मित्रांनो, आणि या रणनीतीत कोण यशस्वी होत आहे, कोणत्या संघाचा गाजा वाजा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते पाहायचं. समीर तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा बॉल विकेट केला. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका जितूच्या पाठमधून, चेंडू सीमा पार, षटकार. सध्याच्या घडीला आपल्याला वाजवताना पाहायला मिळतात धापलकवर धावसंख्या 11. जितूच्या पाठमधून पहिल्या मॅचची सुरुवात षटकारानं आणि याही मॅचची सुरुवात षटकारानं करतोय जितू. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, एक टप्पा खात, चेंडू सीमा पार. जे आपले ट्रॉफी आहेत त्यांना मानवंदना, चेंडू सीमा पार, चौकार.
द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गणेश 11 गंगा रोडची. डबल ए स्पोर्ट गंगा रोडला कमबॅक करावा लागेल. समीर गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका डाऊन दी बॉल फिल्डर मॅचची गोल्डन विकेट. जितू बॅक टू द पेव्हिलियन. त्यानंतर समीरचं सेलिब्रेशन आहे. समीरने सांगितलं एसटी रक्षकाला हो मी याचसाठी हे षडयंत्र रचलं होतं. फलंदाज बाद. जितू बॅक टू द पेव्हिलियन. पाहायला मिळाली महत्वाची विकेट होती. सुदन मैदानाच्या आतमध्ये आले. तिसऱ्या क्रमांकावर सुदन. चला थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. डबल ए स्पोर्ट गंगा रोड. सुजय थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या ही विनंती. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं राहील. 3:52 बरोबर सामना चालू झालाय हे लक्षात ठेवणं गरजेचं राहील. सुजय भगत आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. सुजय भगत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले ते सुदन. तिसऱ्या क्रमांकावर. 4 षटकांची लढत. बहुमूल्य सामना, महत्वाचा सामना. दोन्ही संघांसाठी जो संघ जिंकेल तो टॉप 3 म्हणजे आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये जाताना पाहायला मिळेल. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे गावदेवी स्पोर्ट क्लब घोटेकर बी. त्यांचं आयोजन त्यांचं नियोजन कालच्या दिवसामध्ये बहरदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून स्पर्धेक पंच सध्याच्या घडीला आपण पाहतोय ओमी परटोलेला काय गोलंदाजी केली त्याने कालच्या दिवसात. गोलंदाज तयार आहेत. सुजय पहिलाच बॉल फुल टॉस. आडव्या बॅटनं फटका दमदार आहे. 2 क्षेत्ररक्षक. ओ क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाज और यताज. इथे 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेसाठी झुंज आहे मैदानाच्या. बाळाच्या बॅटमधून 3 धावा. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 18. पहिल्या षटकामध्ये जरी 15 धावा गेल्या असतील सर्वात महत्वाची विकेट समीरने मिळून दिली आपल्या टीमला ती जितूची. आता कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गंगा रोड हे 2 संघ एकमेकांच्या समोर. डबल ए स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्धामध्ये श्री गणेश 11. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सुजय भगत. सुदन चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. स्ट्रायकर इनवर आणलं जाते बाळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा आहेत. आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर आयोजित आहे गावदेवी चषक 2025 चा हा चित्त थरारक थरार आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा संघ कोणता जो बक्षीस पात्र फेरीत दाखल होतोय आणि एक झळाळती ट्रॉफी आहे तिला दाखल होतोय ते पाहायचंय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार दूर. चेंडू सीमा पार येतोय. अजून एक षटका. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 25 धावा. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब.
धाबलकवर धावसंख्या 25. बाळाच्या पाठमधून आतापर्यंत धावा चांगल्या येताना आपल्याला पाहायला मिळतात. बाळाने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत त्या 14, ज्यामध्ये 2 डबल, 1 सिक्सर, 1 ट्रिपल आणि 1 सिंगल. दुसऱ्या बाजूला जितू वैयक्तिक 10 या धावसंख्येवर बाद झाले. 1 धाव बनवली ती सुदनने. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गंगा रोड या टीमची एक संघ 3 मध्ये जाईल आणि एक संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तो कोणता संघ ते पाहायचं आपल्याला. दोन्ही संघ आपापली ताकद वापरतायत. सुजय भगतच्या विरोधामध्ये खूप मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालं. 3 बॉलमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये समीर अधिकारी ज्याने धावा खर्च केल्या 15 आणि एक महत्वाची विकेट त्याने मिळवली. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररीत्या हाताळलाय का ते पाहायचंय. पंचांच्या दोन्ही समांतर हा चेंडू अभांतर. बॅटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 26 या धावफलकावर. 26 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. आमचे एक पंच देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. ते देखील फार महत्वाचं. क्रिकेट जगत असताना आपल्या गावाचा विचार करत असताना ते पाहायला मिळतात. त्यांचंही कौतुक. फुल टॉस, गुड टेक और ये ब्रिलियंट सिक्सर. देख षटकार. आयोजित आई गावदेवी चषकामध्ये उद्यापासून गोठेगर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल शॉट ऑन पुल. ब्युटिफुल बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होती. बाळा यांच्या पाठमधून हा षटकार लगातार 3रा षटकार आहे. 6 धावा. खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये करत असताना बाळा आपल्याला पाहायला मिळतो. का बॅटिंग केले बाळाने आतापर्यंत 3 षटकार, 2 डबल, 1 सिंगल, 1 ट्रिपल. जबरदस्त बॅटिंग. सुजयतय्या इथे टाकलेला हा चेंडू लेटकट खेळले. तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती. दोन धावा याही बॉलवर मिळतील. संघाची धावसंख्या वाढते. 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 40 या धावसंख्येवर. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 40 ऑन द बोर्ड. टीम सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश 11. गोलंदाज सय्या. पहिला चेंडू
आणि तिथे रनआउटची संधी गमावली. व्हाईट बॉल +1. 2 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. भरपूर फेमस आहेत सिद्धू पाटील, परंतु आता क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी कशी होते त्यावर सर्वांचं लक्ष. भरपूर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ त्यांच्याकडून बनवले जातात. इंस्टाग्रामवर भरपूर ते फेमस आहेत आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार. आणि टॅटू आर्टिस्ट आहेत. कुणालाही जर टॅटू काढायचे असतील तर लगेच सिद्धूशी संपर्क साधा. इथे मैदानावर देखील टॅटू काढून मिळतील. असा असणारा सिद्धू. इथे टाकलेला हा चेंडू काय गरकने वळतोय पहा. जबरदस्त चेंडू आहे सिद्धूचा. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. दाबलकाचा विचार केला. दाबलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात. आणि आतापर्यंत जेवढी म्हणजे 12 चेंडू अगोदर झाले त्याच्यातला हा पहिला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सिद्धू पाटीलची. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे अजून एक चांगला चेंडू. सध्याच्या घडीला बॅटर सुदन यांच्यासाठी टाकलेले हे चेंडू आपण पाहतात. ज्या बालाने आतापर्यंत 3-3 षटकार एका ओव्हर मध्ये खेळले त्या बाळाच्या विरोधात 2 चेंडू डॉट टाकले ते गोलंदाज सिद्धू पाटीलने. त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. एक आगळी वेगळी ऍक्शन आहे गोलंदाजी करत असताना, परंतु अचूकता आपल्याला पाहायला मिळते. टप्पा लेंथ भरपूर चांगली आहे, परंतु बाळाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, ही त्याची खासियत आहे. फुल टॉस, चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर आणि सुजय कडून ही झालेली चूक आहे. कॉलिंगच पाहायला मिळाले नाही दोन खेळाडूंमध्ये. फार मोठा विश्वास होता सर्व 11च्या 11 खेळाडूला सुजय भगतवर, परंतु त्याने कॅच ड्रॉप केलेला. हे घडतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. दबाव आहे सध्याच्या घडीला. या अगोदर षटक टाकलं तिथे धावा भरपूर त्याने खर्च केल्यात. आता कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली आणि कॅच ड्रॉप कुणाची झाली तर बाळाची, ज्याच्या पॅट मधून षटकारांची आतिषबाजी होती. सिद्धू पाटीलचं कौतुक. ज्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करतो. गोलंदाजी मार्कवर तयार. वेगात टाकला. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर. तिथे कॅच ड्रॉप. 2 धावा याही बॉलवर येतील. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये षटकार चौकारांची जी आतिषबाजी सुरू होती ना, ती पूर्णपणे थांबवली सिद्धू पाटीलने. दाबलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 46 ऑन द बोर्ड. सिद्धू पाटील तयार. व्यासपीठावर आमचे संपूर्ण आयोजक कमिटी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेते. इथे टाकलेला हा चेंडू. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचं. कालच्या दिवसामध्ये गोटेकर संघाचे मॅनटॉर, त्यांची फार महत्वाची भूमिका राहिली अतिशयांची. सर्वात महत्वाचं काय, पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर ते व्यासपीठावरून डायरेक्ट खाली उतरले आणि प्रत्येकाची म्हणजे त्यांनी सांगितलं की या गोलंदाजाला ओव्हर द्या, या गोलंदाजाला ओव्हर द्या. अनेक जणांना वाटलं होतं की चौथं षटक पुन्हा एकदा जेपीला दिलं जाईल, परंतु जेपीला न देता मनीषला दिलं. मनीषने जबरदस्त गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकात ओमकारने पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. गोटेगर हा संघ खास करून कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. गावदेवी गोटेगर बी, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. आपल्याकडे धावसंख्या 46. शेवटचा बॉल. 47 झालेले आहेत. पंच किती धावा आहेत बाळा सर? 2. ओके, 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 49. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. पहिलं षटक पाहिलं 15, दुसऱ्या षटकात आल्या 25, तिसऱ्या षटकात सिद्धू पाटीलची जबरदस्त गोलंदाजी. फक्त त्याने धावा खर्च केल्या 9. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डी जमित.
शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये प्रफुल्ल आलेत गोलंदाजी मार्कवर. या मॅच मध्ये सर्वांच्या नजरा खास करून सुजय भगतवर आहेत. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा आहे. त्यानंतर कॅच त्याने ड्रॉप जो मात्र केलेला आहे 49 शेवटचं षटक. प्रफुल्ल सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिला चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षकच नाही, चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा दर्जेदार चौकार आणि ब्युटिफुल स्ट्रोक. अप्रतिम संगीत डीजे मितच्या माध्यमातून अर्धशतक कंप्लीट. आपल्या कवर धाव संख्या 53. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळला प्रफुल्लने. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 53 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. त्या 4 बॉल मध्ये किती धावा गोळा केल्या जातील ते आपल्याला पाहायचं. हा सामना झाल्यानंतर अजूनही भरपूर सामने बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळणं फार गरजेचं राहील. ही सातत्यानं सूचना प्रत्येक टीमला. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षण जबरदस्त. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 53. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर 2 बॉल डॉट. मैदानामध्ये कमबॅक. कधी सामना डबल ए स्पोर्ट. ओमकार परटोले पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य आपल्याला पाहायला नेहमीच मिळतं. असे ओमकार परटोले. गोटेगर गावचा हा सितारा आहे. चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. चेंडू सीमा पार आहे. षटकार. छेर सेफेस्ट फिल्डर, त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक. आणि आता सध्याच्या घडीला स्क्वेअर लेग पंच आहेत. एक अतिशय दर्जेदार गोलंदाज आहेत. म्हणजे अनेक वर्ष गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळालो. तिथे रनआउटची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आणि तिथून सामन्याचा आनंद घेतात. काय कमी पडते का या स्पर्धेमध्ये ते चांगल्या प्रकारचं पाहतात. त्यांचे विशेष कौतुक. धावफलकावर धाव संख्या 60. गोलंदाज तयार. टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक 4 मैदानामध्ये कंप्लीट झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या आहे ती 62 आणि विजयासाठी 63 धावांचं लक्ष सेट केलंय. ते डबल ए स्पोर्ट या संघासमोर. गंगा
गोटेकर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सन्मान केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र संपलंय ज्यामध्ये 62 धावा बनलेले आहेत आणि 63 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे. दुसऱ्या डावामध्ये डबल ए गंगा रोडला महेश गोरे मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्याने चेंडूला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षकासाठी खरं तर कौतुकाची थाप द्यावी लागेल, कारण फार दूरवरून क्षेत्ररक्षकाने मार्च केलं होतं. अत्यंत द्रुत गतीने चेंडू खाली ते आले होते, परंतु अंतिमतः त्यांना झेल टिपता आला नव्हता. मुख्य मंचावर उपस्थित विराज खांबेकर यांना सन्मानित केलं जात आहे. आतिश डोंगरे यांच्या शुभ हस्ते होत असलेला हा सन्मान युवा उद्योजक आहेत विराजजी खांबेकर, त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. खूप खूप स्वागत आपलं. जितू महेशने आणखी एकदा चेंडूला उडवलंय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकासाठी सोपं आव्हान आणि इथे हा झेल या क्षेत्ररक्षकाला टिपता आला नाही. बाळा होते चेंडू खाली. या अगोदर त्याने खूप मेहनत करत असताना चेंडू खाली येण्याचा प्रामाणिक प्रयत्न जरूर केला होता, परंतु यावेळेस तितकी गरज नव्हती अतिरिक्त मेहनतीची. यावेळेचा झेल कंपॅरेटिव्हली सोपा होता, परंतु कधी कधी काही गोष्टी ज्या आपल्याला दुरून सोप्या वाटतात प्रत्यक्ष त्या तितक्या सोप्या नसतात. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं म्हणतात, आणि त्याचमुळे दुरून डोंगर साजरे या पद्धतीची म्हण प्रचलित झाली. गणेशजी डिंगोरे यांचं आगमन झालेले मुख्य मंचावर आपलंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यापासून या स्पर्धेबरोबर ते जोडून राहिलेले आहेत. क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आहे गणेश डिंगोरे, नावात सुद्धा दम आहे त्यांच्या. यावेळेस स्लॉकचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित डीप मध्ये. काव कॉर्नर रिजनला चेंडू अडवलाय, त्यानंतर फेकी झाले. एक धाव या दरम्यान पूर्ण होत असलेले आपण बघतो. महेश गोरे महत्वाचे फलंदाज आहेत या रनचेस मध्ये. या अगोदरचा सामना आपण पाहिला होता डबल ए गंगा रोड साठी महेशने 28 धावा व्यक्तिगतरित्या बनवल्या होत्या. लागोपाठ ते 3 चौकार 2 षटकार खेळले होते, त्यामुळे आक्रमकतेने फलंदाजी ते करू शकतात. अमोलने इथे या चेंडूला धाडलेला आहे खूप दूर. या सामन्यातील सगळ्यात लांब पल्ल्याचा षटकार. फलंदाजाने
जितू यानंतर आणखी 2 चेंडू हाताळावे लागतील या गोलंदाजाला षटक कंप्लीट करण्यासाठी. विरुद्ध दिशेने खेळला गेलेला फटका उलट दिशेने जायचं होतं यावेळेस फलंदाजाला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आपल्या संघासाठी, त्याने 3 धावा निश्चितच वाचवलेले आहेत. या पद्धतीचे झेल हे कन्व्हिन्सिंग रित्या क्षेत्ररक्षकाला घेता येतीलच असं नाही. पाठमोरे अवस्थेमध्ये ज्या वेळेस तुम्ही झेल घेण्याचा प्रयत्न करत असता त्या वेळेस अनेक आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं. चेंडूवर नजर ठेवण्याचं फार मोठं आव्हान असतं. त्याचबरोबर तुम्हाला अंतरही कापायचं असतं, चेंडू खाली यायचं असतं. व्हॉट ए गुड हिट, ग्रेट कव्हर ड्राईव्ह. बॉल इज रेसिंग टुवर्ड्स द फेन्सेस, ऑल द वे फॉर 4 रन्स. दुसऱ्या षटकासाठी पाहिजे कोणते गोलंदाज इथे वापरले जातील. उंच पुरे गोलंदाजाला गोलंदाजीच्या मार्गावर येत असताना आपण बघत आहोत. अक्षय दाखल होत आहेत बॉलिंगसाठी. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेले, त्यामुळे क्षेत्ररक्षणाची रचना इथे बदलवली जाईल. आता 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर तैनात होतील. अमोल गोरे स्ट्रायकिंग एंड आपण बघतो याच मैदानावर ते सरावासाठी येत असतात. त्यामुळे ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स बरोबर त्यांचा पूर्व परिचय आहे, त्याचा फायदाही होत असतो खेळाडूंना. ज्यावेळेस कंडिशन्स बरोबर ते परिचित असतात त्यावेळेस टॉप एज लागलेले क्षेत्ररक्षक म्हणजेच एसटी रक्षक याने टिपला झेल. याच बरोबर फलंदाज अमोल बाद. पहिला हदरा इथे डबल ए स्पोर्ट्स गंगा रोडला. सन्मान्य अरुणजी डिंगोरे त्याचबरोबर गुरुनाथजी सुतार आपण क्रीडांगणीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल आयोजकांच्या वतीने मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. अक्षय समोर खेळले, यावेळेस उंची मिळाली, अंतर मिळेल का हे पाहायचंय. स्ट्रेट टू द फिल्डर. इथे क्षेत्ररक्षकाला हलण्याची ही गरज नव्हती, घरपोच सेवा मिळाली, त्यांनी ती स्वीकारली सुद्धा. आणखी एक फलंदाज बाद. या अगोदर जयंत डिंगोर यांनी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे. हॅट्रिक बॉल होता आणि त्यावर स्कूप करण्याचा प्रयत्न फलंदाज सिद्धार्थ याने केलेला आहे.
कल्पना शक्तीच्या पलीकडे खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन आपण पाहिलं होतं. फलंदाज सिद्धार्थ हॅट्रिक बॉलला बऱ्याचदा फलंदाज डिफेन्सिव्ह अप्रोचमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु हे मान्य नाही. नव्या दमाचे फलंदाज सिद्धार्थ यांना आल्या आल्या इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा त्याने प्रयत्न जरूर केला होता. चेंडूपैचा संपर्क करता आला नव्हता. व्हाईट बॉल जरूर आला होता, अतिरिक्त धाव मिळाली. इथे फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये, परंतु त्यांच्या अगदी समोर एक टपाक येत असताना चेंडूला आपण पाहिलं. थोडा लेझी अटेम्प्ट होता क्षेत्ररक्षकाचा. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत फलंदाजीसाठी सिद्धार्थ आणि महेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मयूर अशोक शेठ डिंगोरे यांचंही मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. उद्योजक आहेत या गावातील आणि सगळ्यांचे लाडके भाऊजी सुद्धा आहेत. नाईन्टीन रन्स ऑन द बोर्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, घेतलेला झेल सुटला. याच दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आपण बघत आहोत. एका धाब्यानिशी धावफलक पुढे जाईल. या पद्धतीच्या झेल जर तुम्ही सोडाल तर तुमच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. वीस धाबा बनलेले आहेत. महेश गोरे अजून उपस्थित आहेत. एक चौकार त्यांनी अगोदर खेळलाय जरूर. हा फटका इथे फसलेला आहे कारण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. बाळाने यावेळेस कोणती चूक न करता झेल टिपला. याचमुळे महत्वाचा फलंदाज या डावातील महेश गोरेला बाद करण्यामध्ये यश मिळतं. गोलंदाज अक्षयला त्याने आतापर्यंत 3 फलंदाजांना खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला आणि त्याचमुळे हा तिसरा हादरा डबल ए गंगा रोडला. क्रमांक 5 साठी फलंदाज गुड्डू दाखल होत असलेले आपण बघतो. आता अडचणी वाढलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघांसमोर, अर्थात डबल ए गंगा रोड समोर, कारण त्याने महत्वाचे 3 फलंदाज गमावलेले आहेत. महेश गोरे वर अपेक्षा होत्या, ते सुद्धा अयशस्वी ठरले. व्यक्तिगतरित्या 9 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं होतं. त्यानंतर बाद झाले होते महेश. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, दिशाहीन चेंडू, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय गोलंदाजाने जरूर केला. त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही कारण पंच आमच्याकडे वळले. हा चेंडू पंचांच्या वतीने वाईट घोषित केला गेला. एक अतिरिक्त धाव धावपलकोर जोडली जात आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. 21 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर बिग बॉल बाय बॉलर अक्षय म्हात्रे. अक्षयने लेन बॉलचा वापर केला, एज घेतली आणि यष्टी रक्षकाने आणखी एकदा चांगला झेल टिपला. या षटकामध्ये अक्षय म्हात्रेने फलंदाजी करणाऱ्या संघाचं कंबरड मोडलेलं आहे कारण या षटकामध्ये त्याने 4 मोठे हादरे फलंदाजी करणाऱ्या डबल एक गंगा रोडला दिलेले आहेत. यावेळेस बाद होणारा फलंदाज गुड्डू. डबल ए गंगा रोडने 2 षटकांमध्ये 21 बनवलेले आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूंमध्ये त्यांना आणखी 42 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 20-21 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवणं आणि तेही विशेषत्वाने तुम्ही 4 फलंदाज गमावल्यानंतर ही कल्पना थोडीशी अधिक कठोर बनते. सिद्धार्थ पाटील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. मोठी हिटिंग ते करू शकतात. नवीन फलंदाज प्रफुल आलेले आहेत. गोलंदाजी सुद्धा प्रफुल याने चांगली केली होती. पहिल्या डावाचा विचार केला तर एक फलंदाज त्याने बाद केला होता.
तिसरं षटक. गोलंदाज पार्थ अधिकचा वेळ घेत आहेत. पार्थला लगेचच आपल्याला षटक सुरू करावं लागेल. हे षटक महत्वाचं असणार आहे दोन्ही संघांसाठी. विशेषत्वाने फलंदाजी करणाऱ्या संघाने या षटकामध्ये कमीत कमी 22, 23, 24, 25 धावा मिळवणं फार गरजेचं आहे. 20 पेक्षा अधिक धावा. आकुर टप्प्याचा चेंडू, त्यावर खेळला गेलेला पुलचा फटका. संधी होती फलंदाजासाठी परंतु तिचा वापर योग्यरीतीने त्यांना करता आला नव्हता. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण आकुर टप्प्याचा चेंडू हाताळत असताना गोलंदाजांना सातत्याने बघतो परंतु त्यावर मार सुद्धा पडतो. फुल टॉस, खूप दूरवर चेंडू निघून जाईल कारण प्रफुल्लने इथे मनगटाची प्रचंड ताकद वापरलेली आहे. जितका दूर तितकाच उंच हा षटकार. तीन चेंडूचा खेळ येणं शेष आहे आणि धावपलकर धावा आपण पाहिला तर ते आहेत 28. लागोपाठचा दुसरा मोठा फटका. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर अंतर मिळवलेला आहे फलंदाज प्रफुल्लने. आणखी एकदा ताकदीचा पुरेपूर वापर केला. चेंडूला हवाई सफर मिळून दिलेली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार. चौतीस धावा बनलेले आहेत धावपलकावर. 63चं आव्हान आहे. 2 चेंडू या षटकातील आणखी येणं शेष. 2 मोठे फटके खेळता येतील का हे पाहायचं आहे. तो प्रयत्न तरी केला गेला होता. फलंदाजाने यावेळेस गती काढून घेतली होती गोलंदाज पार्थने आणि त्याचमुळे आपण बघितलं की चेंडूपाईचा संपर्क करता आला नव्हता स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रफुल्लला. त्याने प्रयत्न तर चांगले केलेले आहेत, प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत या डावाला गती देण्याचे. पाहायचं इथे जर मोठा फटका आला तर डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ शकतं. पंच वळण्याच्या तयारीमध्ये आहेत. इथे क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जात आहे का पाहायचं आहे. वाईट बॉल. वाईट अधिक 2 म्हणजे एकूण 3 धावा खरं तर इथे पूर्ण झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि चेंडू सुद्धा खरं तर इथे फेकला जाणं शेष आहे शेवटचा. या 3 धावांनी धावपलक पुढे गेलं. 37 धावा धावपलकावर आहेत. आकुर टप्पा उजव्या श्रीच्या फार बाहेर. आणखी एकदा दिशाहीन गोलंदाजी.
फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या तयारीत आहे, ते हेरलेलं आहे गोलंदाजाने, त्याचा ते अतिरिक्त विचार करतायत, त्यामुळे प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आलेले आहेत. ऍक्सिस बँकेचे व्यवस्थापक अर्थात मॅनेजर सज्जनजी सोनवणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. अर्थात आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारी सहर्ष स्वागत. धावफलकाकडे नजर दिले तर धावफलक जाऊन स्थिरावलेले आहे, ते 38 वर एकूण 63 धावा बनवायचे आहेत. त्यामुळे इक्वेशनचा जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि आणखी 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 25 धावा असं समीकरण. काय घडेल या सामन्यामध्ये? चांगलं संगीत आतापर्यंत डीजेच्या वतीने आपण ऐकलेलं आहे, परंतु संगीत ज्यावेळेस तुम्ही ऐकवता ऍज अ डीजे ऑपरेटर त्यावेळेस तुम्हाला एकच ट्रेंड फॉलो करायचा नसतो. वेगवेगळ्या जेनरचे टॉपिकचे ज्यावेळेस तुम्ही गाणी ऐकवता त्यावेळेस मग रसिक तुम्हाला दाद देत असतात. लावणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, पोवाडे आहेत, आपल्या मराठी भाषेमध्ये कोळी गीतं वेगवेगळे आहेत, क्रिकेटवर आधारित गीतं सुद्धा खरं तर मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. हिंदी गाण्यांचाही तुम्ही विचार करू शकता, 90s मधली गाणी तुम्ही लावू शकता, नवीन गाणं दाखवू शकता, भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत, गझल सॉंग्स आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा तुम्हाला फ्लेवर देता आला पाहिजे. एक एक वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं तुम्हाला प्रस्तुत करता आलं पाहिजे. काही काही ठिकाणी तर आम्ही बघतो की विशेषत्वाने पनवेल भागाचा विचार करावा लागेल की जिथे डीजे ऑपरेटर एक वेगळ्या भूमिकेमध्ये असतात. म्हणजे एखाद्या समोरचकाने एखादा विशिष्ट विषय जर छेडला तर त्या विषयाला अनुसरून गीत तुम्हाला ऐकायला मिळतं. असंही अनेकदा पनवेलमध्ये मी ऐकलेलं आहे. त्यामुळे कोणतंही काम आपण जे करत असू ते काम गांभीर्याने करत असताना आपल्याला अधिकाधिक पसंती कशी मिळेल याकडे प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे. फुललेंचा चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत. फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यश मिळतं. गोलंदाज ललितला 25 बनवायच्या होत्या, त्यामध्ये 1 बनलेली आहे, म्हणजेच टोकाचं समीकरण आलेलं आहे. आता 4ही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडावं लागेल आणि ते सुद्धा हवाई मार्गे, त्यावेळी 24 धावा बनू शकतात. फलंदाजाकडे ती क्षमता आहे, या अगोदर त्याने ती दाखवली सुद्धा. आखूड टप्प्याचा चेंडू फोर्स केलेला आहे. शतरक्षकाचे प्रयत्न अत्यंत चांगले, फक्त आणि फक्त 1 धाव इथे मिळेल फलंदाजाला. त्याचमुळे आता या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहेत असं म्हणायला हरकत नाही. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लीटेड बाय बोथ साइड्स. दोन्ही बाजूने आता प्रोसिजर्स कंप्लीट करणं अपेक्षित आहे. सिद्धार्थने सुद्धा फोर्स केलेले चेंडूला. क्षेत्ररक्षक इथे झेल सोडतायत. आयोजकांचा वेळ त्याने वाचवलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण तसाही फलंदाज बाद होऊन या सामन्याच्या निकालावर त्याचा फार मोठा परिणाम जाणवला नसता. या सामन्यावर आता मगर मिठी दिलेली आहे, ती म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात श्री गणेश गंगारोडने. गणेश 11 गंगारोड. 2दा ए या लेटरचा वापर केला होता प्रतिस्पर्धी संघाच्या टायटल मध्ये संघ कर्णधाराने, आणि 2 ए वापरलेले आहेत. त्या पद्धतीने दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुद्धा मिळवला होता गंगारोडने, परंतु आता तिसरी फेरी त्यांना गाठता येणार नाही, कारण गणेश 11 गंगारोडने अत्यंत चांगला खेळ केला. प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये बॅकफुटला धाडला आणि हा सामना त्याने जिंकला. तिसऱ्या फेरीमध्ये दिमागदार प्रवेश मिळवला, त्याबद्दल गणेश 11 गंगारोडचं अभिनंदन. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक, टफ लक. AA गंगारोड या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. बाळा की ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावर चव्वेचाळीस धावा व्यक्तिगतरित्या बाळा याने बनवल्या आणि ते ठरले या सामन्यातील सामनावीर खेळाडू.